नागपुरा बत्तीसरा. नमस्कार, मी सीमा गायकवाड यूट्यूब चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की बत्तीसरा गावातला नागपंचमीचा राज्याचा इतिहास माहित आहे का? महाराष्ट्रात नागपंचमीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नागपंचमी म्हटलं की बत्तीसरा या गावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. सांगलीपासून 60 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत असलेले हे गाव आहे. हा गावात खऱ्या नागांना पकडून त्यांची पूजा केली जायची. मात्र सध्या शासनाच्या नियमानुसार आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नागांच्या प्रतिकारात्मक मूर्तीची पूजा केली जाते. या नागांना पकडून त्यांची नीट पाहुणचार करून त्यांची पूजा केली जायची. प्रयोग आयोजित केल्या जायच्या. त्यामुळे या सणादिवशी बत्तीसरा गावात एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळायचा. ज्यामुळे बत्तीसरा गावाविषयी आणि तेथे साजरी होणाऱ्या नागपंचमी सणाविषयी. पहिले या गावाचे नाव श्रीरावळे असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील 32 खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता. म्हणून शिराळा गावास बत्तीसरा हे नाव पडले. 2. या गावापासून जवळ चांदोली अभयारण्य आणि धरण आहे. 3. नागपंचमी सणाकरिता पूर्वीच्या काळी शिराळा गावातील लोक 1 महिना अगोदर येथील नागमंडळे स्थापन करून नाग पकडण्यासाठी जायचे. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मळती असा लवाजमा घेऊन 5 ते 6 तरुणांचा ग्रुप मोहीम पक्के करत असते. पकडलेली नाग, साप, धामी यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जायची. त्यांचा छान पाहुणचार करून नागपंचमी दिवशी गावातील ग्रामदेवतेची पूजा करून साधारणतः 100 ते 125 नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जायची. त्यानंतर नागांचे खेळ आयोजित केले जातात. खेळामध्ये उच्च प्रमाणात नाग, सर्वात लांब नाग पकडलेल्या नागांना बक्षीस देत असतात. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक एकत्र असतात. मात्र अशा खेळाच्या पद्धतीमुळे सापांचे, नागाचे प्रचंड हाल व्हायचे. हे पाहून निसर्ग व वन्यजीव प्रेमींनी ते मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाचे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार 2012 मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांची स्पर्धा भरवणे बंदी केली. मात्र यामुळे या गावातील परंपरेस कोणताही खंड पडला नाही. हे लोक त्यानंतर नागांची प्रतिकारात्मक मूर्ती घेऊन त्यांची मिरवणूक काढू लागले. हा उत्सव आजही तितक्याच आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नागपुरा बत्तीसरा. धन्यवाद.